आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर तृणमूल काँग्रेसने बहिष्कार टाकलाय। पक्षाच्या बंडखोर खासदारांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याच्या निषेधार्थ तृणमूलने हा निर्णय घेतलेला आहे। तर या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तृणमूल काँग्रेसमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान विरोधकांनीही या बैठकीतून वॉकआउट करत सांकेतिक विरोध नोंदवलाय। दरम्यान काही वेळानंतर विरोधक पुन्हा बैठकीसाठी उपस्थित झाले। डिलिमिटेशन बिल जे आहे पुन्हा कशा प्रकारेचे आहे हे जे डीएमके आहेत किंवा साऊथचे राज्य आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळ्या गोष्टी जे आहे ते ऐकून घेतल्या जातील आणि त्याच्यावरती सरकार जे आहे ते गेल्या वेळेस देखील फ्लोअरवरती जे आहे हे अमित शहाजींनी गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तो आम्ही आत्ता करायला जो आहे तो त्या ठिकाणी रेडी आहोत, हे देखील त्यांनी फ्लोअरवरती बोलून दाखवलेलं आहे। फक्त राजकारणाला किंवा विरोधाला विरोध न करता देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी देखील ज्या आहेत ते बघल्या पाहिजे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याशी जोडले गेले। तर प्रशांत, काय सांगाल, पावसाळी अधिवेशनापूर्वी आता आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर तृणमूल काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे, काय नेमकी कारण आहेत, काय अधिकची अपडेट? खास करून जर बघितलं तृणमूल काँग्रेसच्या वतीनं आज सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारच्या वतीनं बोलवण्यात आली होती। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या वतीने ही बैठक बोलवण्यात आली। या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वर्तमान खासदारांनी बहिष्कार टाकलेला आहे। खास करून पक्षातील बंडखोर खासदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याच्या याच्यासाठी निषेध करण्याकरिता त्यांनी या बैठकीवर बायकॉट केलेला आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण केंद्र सरकार आणि तृणमूल काँग्रेसमध्ये यामुळे नवीन राजकीय वादाला प्रारंभ झालाच आहे, पण सोबतच विरोधी पक्षांनी देखील तृणमूल काँग्रेसच्या या मागणीला आधार देत त्यांनी देखील या बैठकीमधून सांकेतिक निषेध नोंदवलेला आहे आणि सांकेतिक बॉयकॉट केला आहे। त्यानंतर पुन्हा एकदा ते बैठकीत सहभागी झाले। पण महत्वाचं म्हणजे विरोधकांनी वॉकआउट करताना ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे की एक तर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांना जो अंतिम निर्णय प्रलंबित असताना देखील ज्या पद्धतीने खासदारांचा समावेश एनसीपीआय या पक्षात केला जाणार आणि त्यांना एनसीपीआयला बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याचा मोठा आक्षेप विरोधकांनी नोंदवलेला आहे। त्याचमुळे मोदी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्याकरता स्पष्ट करण्यात आलं आहे की आम्ही सर्व पक्ष बैठकीमध्ये सर्व जे विरोधी पक्ष दलाचे नेते आहेत त्यांनी सांकेतिक वॉकआउट केलं आहे आणि त्या महत्वाचं म्हणजे तृणमूल काँग्रेसने या संपूर्ण बैठकीवरती बहिष्कार टाकलेला आहे। स्टुडिओ निश्चितच धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढ्यात पुढच्या बातमीकडे, सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज आंदोलन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। तर मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या। शरद पवार एनडीए सोबत जाणार, शरद पवारांचे खासदार सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असे राजकीय तर्क लावले जात आहेत। मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी या चर्चांचं खंडन केलंय। एनडीए कडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी को कोई भी प्रस्ताव कहीं से भी नहीं आया, न कांग्रेस से आया है, न बीजेपी से आया है, न किसी से आया है। तो ये प्रस्ताव की बातें कहाँ से आ रही है या आपके सूत्र कौन है मुझे पता नहीं, लेकिन हमारी पार्टी में किसी ने भी कांटेक्ट, न कांग्रेस ने कांटेक्ट किया, न बीजेपी ने किया, न एनडीए के किसी मित्र पक्ष ने। हम 8 सांसद हैं, हम हर हफ्ते किसी न किसी काम से हमेशा मिलते रहते हैं। आदरणीय पवार साहब से मिलते हैं। अब मेरी तो विस्तार से लगातार सबसे बात होती रहती है। मुझे हमारे एक भी सांसद ने नहीं कहा है या विधायक ने नहीं कहा है कि कुछ अलग करना है। सब अपने जहां हैं हम खुश हैं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलंय। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करावे असं त्यांनी म्हटलंय। तसेच शरद पवार यांनी आता आशीर्वाद देण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला असतानाच कार्यकर्ता म्हणून हेच आपले वैयक्तिक मत असल्याचंही चिखलीकर यांनी स्पष्ट केलंय। खरं तर
शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व मान्य करून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असं केलं पाहिजे आणि शरद पवार साहेबांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे.